आरोपी शिक्षिका पीडित विद्यार्थ्याकडे आकर्षित झाली। शिक्षिकेनं डान्स स्टेप शिकवण्याच्या नावाखाली पीडित विद्यार्थ्यासोबत सलगी वाढवली। विद्यार्थ्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी सहेतुक स्पर्श करत त्याला जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, पण विद्यार्थ्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यानं तिनं एका मैत्रिणीच्या मदतीनं त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला। पेशानं डॉक्टर असलेल्या या मैत्रिणीनं विद्यार्थ्याशी संपर्क साधत अजब युक्तिवाद केला। ऐसा अपनी सोसाइटी में चलता है, खुद को नसीब वाला समझो, ये तो प्रॅक्टिकल सेक्स एज्युकेशन है, असं म्हणत त्यानं विद्यार्थ्याची समजूत काढली। आरोपी शिक्षिकेनं अतिशय हुशारीनं आणि विचारपूर्वक विद्यार्थ्यावर मानसिक दबाव टाकून त्याला शरीर संबंधासाठी तयार केलं। लैंगिक विकृतीनं पछाडलेल्या या शिक्षिकेनं त्याचं लैंगिक शोषण सुरू केलं। कधी स्वतःला सिडान कारमध्ये, कधी पंचतारांकित हॉटेलमध्ये, लॉजमध्ये नेऊन, तर कधी स्वतःच्या फ्लॅटवर नेत या शिक्षिकेनं विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं। यावेळी ही शिक्षिका विद्यार्थ्याला दारू पाजून त्याला प्रवृत्त करायची। युवा अवस्थेत असलेल्या विद्यार्थ्याला या प्रकारामुळे नैराश्य यायचं। त्यावेळी ही शिक्षिका त्याला अँटी डिप्रेशनची औषधं द्यायची। विद्यार्थ्यानं गप्प राहावं यासाठी गुंगीच्या गोळ्या देत असल्याचं समोर आलं। या औषधांमुळे विद्यार्थ्याची विचार करण्याची आणि समजण्याची शक्ती कमकुवत व्हायची। शिक्षिका